साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. शिवाजी महाराजांची बदनामी व अवमान करणाऱ्यांना राजाश्रय, हर्षवर्धन सपकाळ. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करू सपकाळ. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे. म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत. ही अत्यंत खेदाची बाब असून शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करू असा संकल्प महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आणि त्यानंतर महाडच्या चौदार तळ्याला भेट देऊन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच महिलांवरील बलात्कार हे सरकारचे अपयश आहे. घाशीराम कोतवालाच्या हातात गृह विभागाचा कारभार असल्याचे हे दोटक असल्याचा आरोपही श्री सपकाळ यांनी पुण्यातील बलात्कार प्रकरणाबाबत बोलताना केला आहे. नाकारणारी जी मंडळी होती, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वंगळ अपप्रचार करणारी जी मंडळी होती, दुर्दैवाने आज त्या विचारांचीच मंडळी केंद्रात आणि राज्यात कुठेतरी सत्तेवर बसलेली आहे. त्यामुळे सतत ज्यांनी शिवरायांना छळलं तो विचार दुर्दैवानं आज जिवंत आहे. त्या विरोधातही लढण्याचा आमचा संकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ आदिलशाहीच्या, निजामशाहीच्या आणि औरंगजेबाच्या विरोधातच लढले नाही, तर ते तात्कालीन स्वतःला धर्ममार्तंड समजणारे आणि या भारतीय आपल्या संस्कृती परंपरेवर स्पृश्य अस्पृश्यता, भेदाभेद हा त्या ठिकाणी अस्पृश्य आणि हा असमाजवादी आणि चुकीचा विचार घेऊन जी काम करणारी मंडळी होती त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज हे लढले. आज आदिलशाही गेली, औरंगजेब गेले, निजामशाही गेली, मात्र दुर्दैवानं आज हा जो जातीयचा वादाचा विचार आहे तो जातीयवादाचा विचार आजही आपल्याला कायम असल्याचा आढळून येतो. आज शिवाजी महाराजांची मला माफी मागावीशी वाटते, कारण आज शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान आहे. मात्र आजही त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारी मंडळी थकलेली नाही आणि या मंडळींच्या पाठीशी कुठेतरी राजआश्रय पण आहे, हे देखील एक चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा हे धोरण आज राज्य सरकारकडून कुठेतरी अवलंबलं जातं. त्याचंही दुःख आहे. एक अभिनेता शिवाजी महाराजांबद्दल भलतं सलतं बोलतो, सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही, अटक करत नाही, त्याला काळकोठडीत घालत नाही, तर त्याच्या घरापुढे पोलिसांचा पहारा देते, पोलिसांचं संरक्षण देतं. एक इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द फोनवर बोलून एक इतिहासकाराला निनावी फोन येतो, तो निनावी नसून तो एका सरकारमधल्या धार्जिण्या एका माणसाचा फोन येतो आणि तो फोनवर केवळ इतिहासकारांनाच धमकत नाही तर शिवाजी महाराजांबद्दलही भलतं सलतं बोलतो. त्यामुळे तोही अपमान करतो, त्यालाही संरक्षण दिलं जातं. ज्या सावरकरांनी त्यांच्या साहित्यात शिवाजी महाराजांना स्थान दिलं नाही, संभाजी महाराजांचा अपमान केला, त्या सावरकर शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांना पुरस्कार दिला जातो. त्यामुळे अपमान करा, पुरस्कार घ्या, अपमान करा, सुरक्षा द्या, हे जे आज सरकारच्या वतीनं जे सुरू आहे त्याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो आणि छत्रपतींची माफी मागतो की आज आपल्या माघारी आम्ही आपल्या विचाराचं जतन करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत. ही माफी देखील त्यांना मागतो. मात्र माफी मागत असतानाच आगामी काळात हिंदवी स्वराज्याचा विचार आणि छत्रपतींचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि हा जो शिवाजी महाराजांच्या विरोधातला जो विचार, जो बहुजन समाजाच्या विरोधातला विचार,
जो स्वराज्याच्या विरोधातला जो विचार, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारा जो विचार होता, याला लवकरच आम्ही या टकमक टोकावरून त्याचं विसर्जन करू, हा देखील संकल्प या ठिकाणी घेण्याकरता आज काँग्रेसचा प्रांताध्यक्ष या नात्याने मी आले.